रामकृष्ण हरी. अजूनही नित्य सिद्धानंद मार्ग यासी नाही चांग सापडला. विश्वरूप तरी दाखविले भले परी अकळले नाही यासी. जाणोनी हे देव श्रीकृष्ण हसले हसोनी बोलिले तया लागी. विश्वरूप तरी दाखविले साच परी देखसीच नाते पार्था. तव तो चतुर म्हणे नारायणा सांगा कमीपणा कोणासी हा. बगड्याकडून कैसे भगवंता सेववू पाहता चंद्रामृत. देवा तुम्ही कैसा पुसोनी आरसा दाऊ पाहतसा आंधळ्यासी. किंवा बहिऱ्यासी कैसे रमाकांता ऐकवू पाहता गोड गान. दतुरासी वाया मकरंद कण खावया घालवून काय लाभ. आता रागे जावे कैसे कोणावरी पहावे अंतरी विचारून. जया लागी शास्त्रे बोलती सचार इंद्रिया गोचर नवे ऐसे. आणि जे केवळ ज्ञानदृष्टीच्याच भागा आलेसाच विश्वरूप. चर्मचक्षून पुढे ठेविले ते तुम्ही. मग देखावे मी कैसे सांगा परिनये बोलू तुमचे हे न्यून. सोसावे आपण हेची भले तव देव म्हणे बोलसी जे पार्था. मान्य ते सर्वथा आम्हा लागी तुझं विश्वरूप दाखवाया येथ. जाहलो प्रवृत्त जव आम्ही तव ते पहाया दिव्य ज्ञानदृष्टी. आधी हवी होती द्यावयासी परी प्रेमरंगी बोलता सजर. पडला विसर मज त्याचा धनंजया भूमी चोखळल्या वेण. काय ते पेरून बीज तेथे तरी आता माझे विश्वरूप साच. देखसी ऐसीच दृष्टी देऊ आमचा ऐश्वर्य योग पाहे मग. लाभता ती चांग दिव्य दृष्टी. ऐश्वर्य योगाचे घडता दर्शन अनुभव पूर्ण घेई त्याचा. वेदांतासी वेद्य सर्व लोक आद्य जगाचे आराध्य दैवत जो. तेणे कृष्णनाथे भक्त प्रेमोल्लासे सांगितले ऐसे पार्था लागी. संजय तो म्हणे विस्मय हा फार मज वारंवार कौरवेशा. की या त्रिलोकात तुझी लक्ष्मी होऊन भाग्यवती कोण असे काय. किंवा श्रुतीवीण जगी तुझे कोण वर्णावया कोण असे पात्र. किंवा सेवकात शेषाहून थोर नसकी साचार तुझा कोणी. देवाची या सोसे जैसे योगीजन तैसे तुझे कोण शेणे नित्य. किंवा ऐसा कोण गरुडा समान घेई जो वाहून स्वामी काजी. परी सर्वही ते ठेवूनी बाजूस पांडवांचा दास झाला देव. देखा तयासीच जन्मल्यापासून लाभले संपूर्ण कृष्ण प्रेम. स्त्रियेच्या अधीन जैसा कामीजन तैसा पार्थाधीन झाला देव. तैसा पडविला पक्षीही बोलेना जैसा हा अर्जुना संगे बोले. पाळीला जो पशु स्वये क्रीडेसाठी राहेना तो मोठी माझी जैसा. कळेना तो कैसा भाग्याचा उत्कर्ष लाभला पार्थास आज येथे. पूर्ण परब्रह्म भोगावया भली भाग्यवती झाली दृष्टी याची दृष्टी. अर्जुनाचे शब्द देव कैसे झेली पुरवी तो आळी घेई जिजी. पार्थ कोपे तरी निमुट तो साहे रुसे तरी आहे बुजावीत. लागले पार्थाचे देवा लागी पिसे नवल हे कैसे देखे राजा. जन्मल्यापासून जे का जितेंद्रिय ऐसे ऋषीवर्य शुकादिक. तेही श्रीहरीचे होनिया भाट. वर्णिती अविट रासक्रीडा नित्य समाधीत भोगिती अक्षय. जयाचे ऐश्वर्य योगीराज तो हा पार्थाधीन झाला कैसा आज. नवल हे मज वाटत असे परी नवल हे नको वाटावया. मज येथे राया कौरवेशा स्वये कृष्णनाथे जया स्वीकारावे. तये ऐसे व्हावे भाग्यवंत म्हणून या बोले देवेश तो पार्था. तुझ देव आता दिव्य दृष्टी जेणे विश्वरूप देखावया चांग. होसील तू मग समर्थकी वासुदेवाची या मुखातून साच. ऐसी निघताच अक्षरेही पार्थ हृदयींचा अविद्या अंधार. लोपला साचार एकाएकी तेणे विश्वनाथे या परी आपुले. ऐश्वर दाविले पार्था लागी दिव्य विश्वरूप हा महासागर. सर्व अवतार लाटा त्याच्या विश्वरूप सूर्यामुळेची केवळ. जगमृगजळ भासत असे अनादिजा नीट भूमिकेवरती. चराचराकृती उमटते तेची विश्वरूप आपल्या ठिकाणी. दावी चक्र पाणी पांडवांसी मागे बाळपणी देव हा श्रीकृष्ण. मृत्तिका भक्षण करी जेव्हा यशोदा मातेने तेव्हा रागवे
जोन सांगता वदन उघडाया झाडा द्यावयाचे करोनी निमित्त तेणे भीत भीत तिचे लागी निज मुखा माझी सावकाशपणे 14ही भुवने दावी येली किंवा मधुवनी ध्रुवाची गाला शंखे स्पर्श केला नारायणे तोची वेदांची ही खुंटे जेथे मती ऐसी दिव्य स्तुती करू लागे तैसा अनुग्रह भगवंते केला तेणे पार्थ झाला प्रज्ञावंत आता पाहू जाता मायेचा आभास दिसेना तयास कोठेही तो एकाएकी विश्वरूपाचे ते तेज सर्वत्र सहज प्रकटले ते वेळी मग चमत्कारमय आघवेची होय पार्था लागी तयाचे तो चित्त जाहले तटस्थ बुडवणी गर्दीत विस्मयाच्या जैसा एकटाच ब्रह्मांडोकांत राहिला पोहत मार्कंडेय तैसा लोळतसे पार्थ तेथे तया विश्वरूपाची या कौतुकात म्हणे येथे होते केवढे गगन नेले ते हिरोन कोणे कोठे स्थावर जंगम सर्व गेले कोठे पंचमहाभूते काय झाली हारपले सर्व दिशांचेही ठाव नेणो अध ऊर्ध्व गेले कोठे जाग येता स्वप्न मावळे साचार तैसे लोकाकार हारपले चंद्रासवे जैसे लोपे तारांगण सूर्यनारायण प्रकाशता तैसी प्रपंचाची रचना संपूर्ण टाकिली गिळून विश्वरूपे तेव्हा मन पडन मना आठवेना बुद्धीही आपणा विसरली इंद्रियांच्या वृत्ती वळोनी माघारी सकळ अंतरी साठवल्या आणि तटस्थ्यासी ताटस्थ्य पडले टकासी लागले टक तेव्हा जणू मोहनास्त्र पडोनी साचार सर्वही विचार स्तब्ध झाले या परिविस्मित होऊनी कौतुके जव पुढा देखे चतुर्भुज तव तेची दिसे नाना रूप झाले मांडोनिया ठेले सोहीकडे वर्षाकाळी जैसी पर्जन्याची वृष्टी सकळ ही सृष्टी व्यापित असे किंवा कल्पांतीचे तेजते चौफेर जैसे अनिवार्य वाढत असे आपणा वाचून कैसे तुझे काही उरू दिले नाही भगवंते प्रथम तो पार्थ पावे समाधान स्वस्वरूपी लीन होऊन या मग निज नेत्र उघडोनी पाहे तव देखत आहे विश्वरूप याची दोही डोळा पहावे सकळ अद्भुत विशाळ विश्वरूप निज भक्तांचे हे थोर मनोगत पूर्वी श्रीकांत ऐशा रीती तया विश्वरूपी मग पंडुसुता आनने बहुत देखत असे जणू रम्यतेची राजमंदिरेच तैसी मुखेसाच श्रीहरीची लावण्य श्रियेची ना तरी तिसाच जणू भांडारेच प्रकटली किंवा आनंदाची वने भरा आली राज्यप्राप्ती झाली सौंदर्यासी तैसी मनोहर वदने सुंदर देखिली अपार धनंजये तेवी आणिकही देखिली अनेक मुखे भयानक स्वभावेजी प्रळयरात्रीची सैन्ये उठावली किंवा मुखे झाली मृत्यूसीच जणू भयदुर्ग रचिले प्रचंड उघडले कुंड काळाग्नीचे जय जय रघुवीर समर्थ।